मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, तुम्ही फेसबुक चालवत असाल, तुम्ही इंस्टाग्राम चालवत असाल किंवा तुम्ही एक युट्यूबर्स आहात, तर आता इंस्टाग्राम मार्फत मॉनिटायझेशन मार्फत इंस्टाग्रामला सुद्धा आता पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे। मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल की आता इंस्टाग्राम मार्फत मॉनिटायझेशन करून युट्यूब प्रमाणे आणि फेसबुक प्रमाणे आता इंस्टाग्राम सुद्धा पैसे देत आहेत। मग आता हे पैसे मिळत कसे आहेत, कशा स्वरूपात मिळत आहेत, तर मित्रांनो त्यासाठी काही महत्त्वाची सेटिंग्स तुम्हाला इंस्टाग्रामवर करावी लागेल। मग आता ती सेटिंग्स करायची कशी आहे या संदर्भातला महत्त्वाचा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही YouTubeवर पाहत आहात, फेसबुक पाहत आहात किंवा इंस्टाग्रामवर पाहत आहात, नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। तर मित्रांनो, इंस्टाग्रामची सेटिंग कशी करायची तर आता या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला इंस्टाग्राम पेज तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 3 रेषा तुम्हाला दिसत असेल, तर या 3 रेषेवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडं आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अकाउंट स्टेटस, अशा प्रकारे अकाउंट स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझ्या पेजला काही थोड्या प्रमाणात या ठिकाणी प्रॉब्लेम दिसत असेल। या ठिकाणी रिमूव्ह कंटेंट अँड मेसेजिंग इश्यू, त्याचबरोबर फीचर्स यू कॅन यूज, अशा प्रकारे तुम्हाला 2 ऑप्शन दिसत असेल, ते आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे बॅक गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जायचं आहे आपल्याला प्रोफेशनल डॅशबोर्ड। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी ब्रँडेड कंटेंट हे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, त्यानंतर एलिजिबल वरती 1 नंबरचं ऑप्शन दिसेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कम्युनिटी पेमेंट टर्म्स हे दिसत असेल, यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सेट अप पेआउट अकाउंट यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लीगल नेम, डेट ऑफ बर्थ आणि कंट्री हे ऑप्शन दिसत असेल, तर या ठिकाणी आपल्याला आपलं नाव टाकून घ्यायचं आहे। जसं की या ठिकाणी मी आता माझं नाव टाकून घेतो। जसं तुमचं पॅन कार्डवर नाव असेल तसंच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी आपण नाव टाकलं, त्यानंतर खाली आपल्याला लास्ट नेममध्ये नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी बरोबर आहे का ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे। त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल। कोणाच्या ठिकाणी या ठिकाणी बिझनेस टाईप ब्लँक असेल, तर या ठिकाणी तुम्हाला बिझनेस टाईपमध्ये इंडिव्हिज्युअल सोल प्रॉपरेटर हे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी थोडं लोड होत आहे। त्यानंतर मित्रांनो परत या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की लीगल नेममध्ये आपलं नाव जे आधार पॅन कार्ड असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मिडल नेम या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। मिडल नेम म्हणजे वडिलाचं नाव। अशा प्रकारे या ठिकाणी आपण नाव टाकलं, त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिक येऊन जाईल। त्यानंतर तुमचा जोही प्रायमरी ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। जसं मी या ठिकाणी टाकून घेतो। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आपण भरली आहे। ॲड्रेस टाकून घेतला, सिटी नाव टाकलं, स्टेट टाकलं, झिप कोड टाकला, त्यानंतर जोही आपला मोबाईल नंबर असेल मोबाईल नंबर टाकला, ईमेल आय डी टाकला आणि आपला पॅन नंबर टाकला। त्यानंतर GST नंबर टाकण्याची गरज नाही। त्यानंतर या चौकोनी डब्यात आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी परत तुम्हाला 3 ऑप्शन दिसत असेल। 3 ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे। जसं प्रकारे या ठिकाणी बँक ट्रान्सफर, वायर ट्रान्सफर, लिंक युअर पेपल अकाउंट, तर या ठिकाणी आपण बँक अकाउंट निवडत आहोत। तर बँक ट्रान्सफर यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडं या ठिकाणी लोड होत आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ॲटोमॅटिक काही इन्फॉर्मेशन आपली येऊन जाईल। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं IFSC कोड टाकायचा आहे, बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि लिंक पेआउट मेथड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। लिंक पेआउट मेथड या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, तर या ठिकाणी आपण त्यावर क्लिक करणार आहे।
त्यानंतर लिंक मेथडवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. ॲड युअर टॅक्स इन्फॉर्मेशन यामध्ये माहितीसुद्धा भरणं अनिवार्य आहे. त्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल ॲड टॅक्स इन्फॉर्मेशन, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर परत एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होईल. नेट थोडं स्लो असल्यामुळं थोडा वेळसुद्धा लागतो आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी परत काही नवीन माहिती शो झालेली आहे. तर यामध्ये सुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ॲलोचं ऑप्शन दिसत असेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी परत पेज थोडा लोड घेते आहे. तर या ठिकाणी तुम्हाला परत काही महत्त्वाचे ऑप्शन दिसत असेल, या ऑप्शनमध्ये सुद्धा आपल्याला संपूर्ण व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आर यू US सिटीजन, US परमनंट रेसिडन्स हे एक ऑप्शन दिसत असेल, तर या ठिकाणी आपल्याला नोवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली परत तुम्हाला आर यू ॲक्टिंग ॲन इंटरमिडिएटली एजंट हे ऑप्शन दिसत असेल, या ठिकाणीसुद्धा आपल्याला नोवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नवीन एक पेज ओपन झालं. या ठिकाणी तुमचं नाव, पूर्ण नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक घेऊन जाईल. त्यानंतर सिलेक्ट वन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तुमचं म्हणजे आपला जो देश आहे, देशाचं या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जसं आपलं या ठिकाणी इंडिया असल्यामुळं आपण या ठिकाणी इंडिया चूज करणार आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी इंडिया चूज केलं. त्यानंतर खाली आपला पॅन नंबर ऑटोमॅटिक शो होईल. त्यानंतर मित्रांनो खाली नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जो आपण ॲड्रेस टाकला होता तो ॲड्रेस संपूर्ण या ठिकाणी बरोबर आहे का हे चेक करून घ्यायचं आहे. जर व्यवस्थित असेल तर नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी परत आपला जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस या ठिकाणी शो होईल, तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी बरोबर आहे का चेक करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो परत या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. जी आपला देश असेल तो देश या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. जसं की आपलं इंडिया असल्यामुळं या ठिकाणी आपण इंडिया निवडून घेणार आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी आपण इंडिया निवडून घेतलं आणि नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल, ती संपूर्ण इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप आपण वाचून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सिग्नेचर करा असं एक ऑप्शन दिसत असेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक चौकोनी डबा दिसत असेल, त्या चौकोनी डब्यात आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि सिग्नेचर यावर क्लिक करायचं आहे. आणि आपलं पॅन कार्ड जसं नाव असेल तसं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी नाव टाकून घेतलं, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जी डेट आहे आजची डेट या ठिकाणी शो होईल. त्यानंतर नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती या ठिकाणी परत चेक करून घ्यायची आहे. जी आपण व्यवस्थित माहिती भरली आहे ती माहिती संपूर्ण या फॉर्ममध्ये शो होईल. त्यानंतर सबमिट फॉर्म यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. किंवा या ठिकाणी काही तुमचं जर चुकीचं माहिती भरले गेली असेल तर यात मेक अ चेंजेस यावर आपण क्लिक करून पुन्हा या ठिकाणी चेंजेस करू शकतो. परंतु या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण व्यवस्थित भरलेली आहे, त्यामुळं आपण या ठिकाणी सबमिट फॉर्मवर क्लिक करणार आहोत. अशा प्रकारे सबमिट फॉर्म यावर आपण क्लिक केलं आहे. क्लिक केल्यानंतर परत या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल, ज्या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती आपण व्यवस्थित भरलेली आहे ते पुन्हा एकदा चेक करून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसत असेल, व्ह्यू PDF आणि अपडेट. तर या ठिकाणी व्ह्यू PDFवर आपल्याला क्लिक करायचं आहे. व्ह्यू PDFवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो नेटवर्क इश्यू असल्यामुळे त्यात होत नाही आहे. त्यानंतर परत आपल्याला बॅक यायचं आहे आणि याचा एक स्क्रीनशॉट काढून आपल्याला हा स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवायचा आहे. त्यानंतर डन या बटनावर क्लिक करायचं आहे. डन या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ॲटोमॅटिक आपण या ठिकाणी रिटर्न येऊन जाऊ. त्यानंतर जी आपली मेन प्रोफाईल आहे या प्रोफाईल आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. त्यानंतर मित्रांनो थोडं आपल्याला थांबायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ज्या 3 रेषा आहे यावर आपल्याला परत क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता परत आपल्याला अकाउंट स्टेटसवर क्लिक करायचं आहे. अकाउंट स्टेटसवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप भरली आणि 4ही ऑप्शन या ठिकाणी आपले ग्रीन झाले आहे. ग्रीन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे ब्रँडेड कंटेंट किंवा तुमच्या इंस्टाग्राम व्हिडिओ जी ॲड लागणार आहे त्या ॲडचे पैसे मॉनिटायझेशन टूलमध्ये तुमचे जमा होईल. आणि इन्फॉर्मेशन माहिती आपण संपूर्ण त्या ठिकाणी व्यवस्थित भरल्यामुळं तुमचं जेही डॉलर जेही पेमेंट त्या ठिकाणी जमा होईल. $25 जमा झाल्यानंतर संपूर्ण रक्कम टॅक्स काटून तुमच्या अकाउंटला जमा होईल.
तर मित्रांनो, अशा प्रकारे इंस्टाग्रामचे तुमचे सुद्धा 100 फॉलोअर्स कंप्लीट झाले असेल तर आता इंस्टाग्राम मार्फत तुम्हाला पेज मॉनिटायझेशन करून अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप संपूर्ण सेटिंग करून तुम्ही आता इंस्टाग्राम मार्फत डॉलर्स मध्ये पैसे मिळवू शकता. मित्रांनो, व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या इंस्टाग्राम पेजला काही इश्यू वगैरे आलेला आहे का? जर इश्यू आला असेल तर मला नक्कीच डायरेक्ट तुम्ही डीएम करू शकता. तुमचा मोबाईल नंबर सुद्धा डीएम मध्ये देऊ शकता, जेणेकरून मी तुमच्यासोबत संपर्क करू शकतो. मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ मधील माहिती तुमच्या फायद्याची असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवा. अद्यापही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या.